सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत, हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं, आम्ही फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच. आम्हाला काही हरकत नाही, कारण हे अंतरवाली इथं कोणी येऊ शकतं. इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही. आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गी लागणार आहेत. आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण हे मराठ्यांचं केंद्र आहे, दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही. मराठा समाजाचाच मी फक्त. मी किती नेते आले, किती कोणी काय झालं, मी कृतीवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो. कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय. त्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहते. आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आला आणि ते गेला. कुणी तरी यायला लागतं, कुणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं. करतील पुढं काय ते. शंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये व्हायचा आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं आतापर्यंत 5 पत्र आम्ही हैदराबादला दिले. त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं, राजे साहेबांनी की 3 दिले. असं याने वाटतंय की स्पीडनं काम करतायत ते, असं वाटतंय. कारण रात्री फोन शंभूराजे साहेबाचा होता आणि ते काम करण्याची पद्धत, त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना. होईल असं तर वाटतं. कारण हे बघा, आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणार आहे, विश्वास ठेवावा लागणार, नाही तर आम्ही लढायला कुठं कमी येतो. आमचं चालूच आहे ना. शांततेत चालू आहे. शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे. आता हिंगोलीला निघालोय. मराठा ताकदीनं एकत्र येणार. थोडंफार कमी होणारच आहे, कारण कामाचे दिवस आहेत. विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो. पण आमची शक्ती काही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागा करायचं.